म्हणजे काही दिवस असे काढलेत की घरात जेवण पण नसायचं. मी एक जिम मध्ये स्वीपर म्हणून काम केलेलं आहे. हो हो, क्यूज म्हणून जिम आहे, त्या जिम मध्ये मी स्वीपर म्हणून काम करायला स्टार्ट केलेलं. फर्स्ट क्लायंट मला एज अ अचीवमेंट म्हणून भेटलं सयाजी शिंदे. हा, सयाजी शिंदेना मी भया जिम मध्येच पर्सनल ट्रेनिंग द्यायला स्टार्ट केली होती. मला माहिती नव्हतं कोणाचं घर आहे, तर बघतोय असं खाली उतरतं शिडीवरनं अरबाज खान. मला बोलतो, एक चिंटू तुम्ही ट्रेन कर. एक मस्करीचा हे होता. जेव्हा माणूस वरती जातो ना, त्याला कसं खाली आणायचं, पाय खेचणं किंवा त्याला सक्सेसफुल होऊन नाही द्यायचं, हे कॉन्सेप्ट आपल्या इथं खूप घाण आहे. मला त्याच्यामध्ये बिलीव्ह नाही. नॉलेज इज पॉवर अँड इफ यू हॅव नॉलेज यू कॅन रूल द वर्ल्ड. असं स्लोली करता ईश्वर मी इथपर्यंत आज आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की ट्रेनर हा आजच्या तारखेमध्ये एक नॉर्मल डॉक्टरच्या लेवलला एज्युकेटेड आहे. जेवढं डॉक्टरला माहिती आहे तेवढं एका ट्रेनरला सुद्धा माहिती आहे. आज तुम्हाला मी एका वाईल मध्ये खोबरेल तेल टाकून दिलं किंवा ऑलिव्ह ऑइल टाकून दिलं आणि बोललं हे ट्रेन ऍसिटेट आहे, काय कराल? टाकून घ्यायचं. तुम्ही तर टाकणार, कारण मी बोललोय ना. या मुलाखतीचे प्रायोजक आहे मस्फिट न्यूट्रिशन. गेट मोर साइज अँड स्ट्रेंथ. मस्फिट न्यूट्रिशन या नामांकित ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी आजच संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 70 383 87 638. सह प्रायोजक बट्रेला. बी हेल्दी बी स्ट्रॉंग. बट्रेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी त्वरित संपर्क साधा. संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे. ईश्वर ठाकरेच फिटनेस मंत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नेहमीप्रमाणे एक नवीन व्यक्ती मी तुमच्या समोर पुन्हा एकदा आमंत्रित केले. आपण जो चेहरा बघताय हा सर्वांना सर्वश्रुत आहे, सांगायची काही गरज नाही. राकेश उडियार सर, एक सक्सेसफुल असे सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर. तर राकेश उडियार हे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये घडले कसे, त्यांची एक संपूर्ण स्टोरी आज आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. राकेश सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू युट्यूब चॅनल मध्ये. थँक्यू सगळ्यांना, फॉलोअर्सला. राकेश सर, एक सक्सेसफुल फिटनेस ट्रेनर सोबत सेलिब्रिटी ट्रेनर, हा एक प्रवास कसा सुरुवात झाला तुमचा? सुरुवात चांगली नव्हती. म्हणजे लहानपणापासून, अगर तुम्ही आय डोंट नो किती लोक याला रिलेट करतील, पण सगळ्यांनी मेहनत घेतलेली. तुम्ही पण मेहनत घेतली. पण माझी स्टोरी जरा वेगळी होती. वडिलांना पॅरालाइज्ड होता. मी 5-6 वर्षाचा असताना त्यांना पॅरालाइज झालं. ओके. ते हॅमिल्टन कंपनीमध्ये अंबरनाथला कामाला होते. खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. बोलतात ना, पैसा आल्यावर संगत खराब होते, तसा काही प्रकार होता. बरोबर. तर त्यांना ड्रिंकिंग वगैरेची हॅबिट होती. तर एक रात्री आले घरी, झोपले आणि त्यांना पॅरालाइज झाला. आता ते मला माहिती नाही कशामुळे झाला, का झाला. आम्ही तेवढं मेच्युअर्ड नव्हतो तेव्हा. आई एकटीच होती, घर काम करत होती. बेसिकली ती टीचर होती. मी सगळं काय सोडून वडिलांसाठी दुसरे काम करायला स्टार्ट केले. आणि आम्ही, मोठा भाऊ आणि मी, त्या घरात काही पैशाची मदत होईल म्हणून काम स्टार्ट केलं. शाळा आम्ही बाय नाईटच करत गेलो आणि घर तसंच स्लोली करून ग्रोप करायला लागलो. मग काही काळानंतर वडील वारले आणि मग घर पण आपलं भाड्याच होतं, स्वतःचं घर नव्हतं. प्रतिकूल परिस्थिती होती. खूप बिकट. म्हणजे काही दिवस असे काढलेत की घरात जेवण पण नसायचं. चहा पाणी कोणी बाजूवाल्याने जेवण दिलं तर खाल्लं. आणि एक त्याच्यामध्ये असं मला शिकलं की आपण स्वतःच जो कोण आहे, आपण स्वतःला जोपर्यंत मदत करू शकत, कोण आपल्याला मदत करणार नाही. हे मी खूप वयाच्या लहानपणी शिकलो. मी माझे फॅमिली लोकांकडे पण बघितलेलं. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी जायचो, कसं बघायचे ते आपल्याला. आणि एक हेट्रेट बोलतात ना, तोंडावर हसतात पण मागून अरे काय ना, घडी घडी आपण हे करावं. तो एक प्रकार होता. एक असाच इन्सिडेंट झाला होता माझ्या घरी. आईनी मला
त्यांच्या मामांकडे पैसे मागायला पाठवले होते काही 5,000 रुपये, तेव्हा 5,000 रुपये खूप होते. तर कॅथलिक फॅमिली, संडे सगळेजण मस्त ड्रिंक्स चालू आहेत, बिअर विअर, आणि मी जातोय आणि त्या मामींना बोलतो की आईनी तुम्हाला सांगितलं होतं पैसे, तर त्या जाता जाता आतमध्ये काय भिकाऱ्यासारखे येतात आणि पैसे मागतात. म्हणजे ते लहान त्या पोराला कसं वाटलं असेल, मला लागलं ते आणि मला एवढं लागलं म्हणजे ते आज पण मी बोलतो माझ्या अंगाला असं काटा उभा राहतो. तुमच्या डोळ्यात पण पाणी तरळत. पण त्या गोष्टी मी ना काढत नाही, मी बोलत नाही पर्सनल लेवलच्या गोष्टी. पण ह्या गोष्टी माझ्याबरोबर झाल्या आणि मी देवाला थँक बोलतो ह्या गोष्टी झाल्या. ह्या गोष्टी झाल्या नसतो कदाचित मी आज इथे नसतो. शून्यात म्हणजे जग निर्माण नाही केलंय, पण शून्यात ट्राय करतोय यायला वरती, आणि आज पण ती मेहनत चालवलोय. आणि त्या गोष्टी झाल्याच्यानंतर मी माझ्या आईला जाऊन बोललेलो, मी म्हटलं मी ना रस्त्यावर भीक मागेन, काही करेन, पण ह्याच्यानंतर कोणाकडे जाणार नाही, पैसे मागणार नाही. तो दिवस आहे ना आज माझ्यासाठी. सुट्टी हा प्रकारच नाहीये. मी जेव्हा पण मला तुम्ही बोलाल काम करायला, मी काम करायला रेडी आहे, मी काम करतो आणि करत राहील. जोपर्यंत हात पाय देवानी साबूत ठेवले तोपर्यंत काम करेल. जर्नी तशी स्टार्ट झाली. मग आम्ही शाळा सोडून काम करत होतो आणि नाईट शाळा पण केल्यात, आणि काम करता करता मग आईने आम्हाला उचलून तिघा भाऊ बहिणींना एक वेगवेगळ्या जागी कामाला लावलं. एक सिंधीकडे कामाला लागला, एक पंजाबीकडे आणि एक मुस्लिमकडे, असं. पण आमची एकच शर्त होती की आम्हाला एज्युकेशन कम्प्लीट करायचं. आम्ही घर काम करू, तुम्ही झाडू कटकापासून घर गाडी धुण्यापासून सगळं काही, आणि पण एकच हे शर्त आहे की आम्हाला शाळा शिकून द्या. तर त्या तिकडे एक सिंधी बीना छबलानी म्हणून आंटी होती, त्यांच्याकडे मी कामाला होतो. तिने एवढे टेक केअर केलं की तिने प्रायोरिटी दिली मला की जा बाबा तू शाळा शिक, तू माझ्या घरचं काम करशील पण तू शाळा पण शिक. बरोबर. दॅट्स हाऊ आय कम्प्लिटेड माय एज्युकेशन. आणि शाळा करता करताच मी स्केल बाय कबड्डी खेळायचो. कबड्डी करता करता भैया जिम मध्ये दरेकर सरांच्या अंडर मी पॉवर लिफ्टिंग स्टार्ट केली. पॉवर लिफ्टिंग करता करता मग तिकडचे संदीप म्हणून आहेत भैया जिमचे, बँड्रा कल्चर फिजिकल मध्ये. तर त्यांनी बोललं तू बॉडी फ्रेम चांगली झाली, तू बॉडी बिल्डिंग ट्राय कर. आणि तसंच मी बॉडी बिल्डिंग, आणि तेव्हा सायन्स एवढा नव्हता. लाईक गिमिनी पिक 100 पुलअप्स मारलेत, 100 बैठकी मारल्यात, पण त्याच्या पाठी सायन्स काय हे कधी कोणाला विचारायला गेलं तेवढं नाही. ही ओल्ड स्कूल आहे, आम्ही असंच ट्रेन केलं, तुम्ही पण असंच ट्रेन करा. तर मला ती प्रवृत्ती होती की का बाबा, का ह्याचं मागं रिझन काय असं केलं तर काय होईल. आणि तेव्हा आहे ना इंडियामध्ये फक्त एकच अकॅडमी होती, BFY ना. तेव्हा K11 नव्हती, लीना मोगरी आली पहिले, लीना मोगरीच्या नंतर रिबॉक आला, रिबॉकच्या नंतर मग तुमचं K11 वगैरे आलं. तर त्या काळामध्ये ना अशोक सर म्हणून माझे एक मित्र आहेत, अशोक आणि अनिल आलापट, हे खूप म्हणजे मुंबईमध्ये अगर मी फिटनेस मध्ये कोणी एज्युकेटेड माणसं आहेत तर ही माणसं मला माहिती आहेत. आणि ह्यांच्याकडे तुमचे मोठमोठे बॉडी बिल्डर कन्सल्ट करायला यायचे. इव्हन त्यांचे खास मित्रांमध्ये एक सचिन दांडेकर म्हणून मला एक, सचिन दांडेकर, हा एज्युकेटेड ट्रेनर म्हणून मी त्याला मानतो. लाईक एज्युकेटेड, त्याला नॉलेज आहे त्या माणसाला. त्याच्या हाताखाली पण भरपूर तुमचा साहिल खान असो, जे आता जे मोठमोठे आहेत ना 30 मोठ, ते सगळेजण त्यांच्या हाताखाली गेलेत, ते लोक शिकलेत. तर हे यांचा एक ग्रुप होता, दे आर व्हेरी एज्युकेटेड. त्यांना माहिती होतं की काय कुठून. अशोक हा माझा एक चांगला मित्र आहे, तो ऑलवेज दुबईला ट्रॅव्हल करायचा. अशोक शिंदे आणि अनिल आलापट, हे दोन ज्या माणसांना मी ऑलवेज माझ्या बुक्स मध्ये, माझ्या इंटरव्ह्यू मध्ये थँक्स बोलतो, तर हे दोघ व्यक्ती आहेत. ह्या दोघा व्यक्तींनी मला पुश केलं की नाही तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, जा. मग तेव्हा 2 मॅगझिन यायच्यात, एक फ्लेक्स यायची आणि एक मसल डेव्हलपर. बरोबर. ह्या 2 मॅगझिन जेव्हा अशोक दुबई मधून आम्हाला पाठवायचं, 6 महिने निघून जायचे. 6 महिन्यामध्ये एकच मॅगझिन यायची. या 6 महिन्यामधून ही मॅगझिन, तर तो अनिलकडे द्यायचा, अनिल झाल्याच्या नंतर मग तो माझ्याकडे द्यायचा, वाचून झालं. हा, मग हे टाइम येता येतं दुसरी तिसरी मॅगझिन यायची. तर असं करतं का. आणि त्या मॅगझिन मध्ये सगळं काही ओपनली होतं, पूर्ण स्टडी, हायपरट्रॉफी, मसल पासून, म्हणजे एवढं एज्युकेशन त्या मॅगझिन मध्ये आम्हाला भेटलंय त्या टाइमी. सप्लिमेंटेशन स्पेशली 90s मध्ये लोकांना सप्लिमेंटेशन काय कोणाला माहितीच नव्हतं. मसल मास, मेगा मास. तुम्हाला खरं सांगू, काही आपल्या मुंबईचे बॉडी बिल्डर, तलवलकरांकडे एक प्रोडक्ट यायचं बिल्डअप म्हणून, ते युज केले. किंवा श्याम राटेचा एक प्रोडक्ट आलेला त्याच्यानंतर, त्या बॉडी मास्क का काहीतरी असा एक प्रोडक्ट आले, ते लोक युज करायचे आणि खायचे. पण ऍक्च्युअल
जेव्हा जे नॉलेजेबल होते, ज्यांना माहिती होतं वे म्हणजे काय, न्यूट्रिशन व्हॅल्यू काय, प्रोटीन कशामधून भेटतं. लोकांना एवढं माहिती होतं की अंडे खाल्ल्याने मसल मास वाढतात. पहिल्याचे बॉडी बिल्डर काय रे बाबा काय करतो, अंडे खातो, चिकन खातो, बॉईल करून खातो. त्याच्या पाठी रिझन काय कोणाला माहिती नाही. पण ही क्युरियोसिटी मला होती की मला माहिती करायचं होतं का आहे का आहे का. तसं करता करता मला चान्स भेटला. मी दुबईला ट्रॅव्हल केलं. दुबईमध्ये मी माझे सर्टिफिकेशन कम्प्लीट केले. हे जेवढे काय आहेत मी ऑनलाईन तेव्हा तिकडे ऑनलाईन कम्प्लीट केले. आणि हे मला सांगितलं जसं माझे मित्र होते, माझी आई पण दुबईला गेली होती काही वर्षानंतर, तर त्यांनी पण मला खूप मदत केली. तिथून मी मुंबईला आलो ऍज अ मुंबई म्हणून. तेव्हा मी जायच्या आधी मी एक जिम मध्ये स्वीपर म्हणून काम केलेलं आहे. हो हो, क्यूज म्हणून जिम आहे, त्या जिम मध्ये मी स्वीपर म्हणून काम करायला स्टार्ट केलेलं. आणि हे मॅगझिन जेव्हा मी वाचायचो मला थोडंफार नॉलेज होतं त्याचं. तर एक मॉडेल यायचा तिथे, तो लेट नाईट ट्रेन करायचा 8:30. चिंटू नाव होतं त्याचं. मला माहिती नव्हतं हा फॅशन इंडस्ट्रीमध्ये एक रॅम्प वॉक करायचा. खूप फेमस होता तेव्हा. FTV नावाचा एक प्रोग्राम आहे त्याच्यावर तो फॅशन त्याच्यावर तो रॅम्प वगैरे करायचा. मला माहिती नव्हता हा खूप फेमस आहे. तर रात्री मी जेव्हा ट्रेनिंग करायचं तो मला बघायचं की मी टाइम अंडर टेन्शन युज करतो स्लो. तर तू असं मुद्दामून मारतो. म्हटलं नाही, याला टाइम अंडर टेन्शन ही या ट्रेनिंग आहे. तर तो बोलला एक काम कर ना, तू माझ्या बरोबर ट्रेन कर. तू मला ट्रेन नको करू कारण तुला अलाउड नाही करते. मी ठीक आहे. तर मी त्याची फॉर्म टेक्निक रात्री त्याला ट्रेन करायला लागलो. विदिन 6 महिने त्याचा एक रॅम्प वॉक होता. आणि त्याला रिअलाइज झाली त्याची बॉडी खूप इम्प्रूव्ह झाली होती 6-7 महिन्याच्या स्पॅन मध्ये. मी त्याला सांगितलं होतं अमिनोज कसे यूज करायचे, प्रोटीन कसं आहे, प्रोटीन ब्रेकडाऊन कसं होतं, प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय, कॉर्टिसोल लेवल कधी लो झाला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं मला खूप बोलतो ना एक नॉर्मल त्याच्यातला किडा सायन्स म्हणतो सायन्स का 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 का. तर हे मला पहिल्यापासूनच होतं. तर ह्या गोष्टी मला काय लागल्या. मी त्या पोराला सांगितलं. तो बोलतो तेव्हा त्याने मला सांगितलं, बोले या मुंबईमध्ये अशा जिम मध्ये आपण काम करतो पण मला अजून एवढं डिटेल कोण मध्ये बोललं की बाबा हे या गोष्टीला याचं. आणि त्याला बाय फ्लूक आमच्या जिमच्या मॅनेजरनी पकडलं आणि बोललं अरे तू इम्प्रुव्हाइज झालायस, खूप इम्प्रुव्हाइज झालं. म्हणजे तू काय सायकल वगैरे घेतोस का, तुला पागल झालास का, मी फॅशन वर्ल्ड मधला मला यांच्याशी काय. तर तुमच्या इकडे जो स्वीपर आहे ना तो मला रात्रीचा ट्रेन करतो. ही चुकी झाली त्याची. चुकी झाली म्हणजे बरंच झालं ते झालं ते. तुला स्वीपर तुला ट्रेन करतो, तो ट्रेनर थोडी आहे, त्याला नॉलेज नाही. बोला तुमच्या कुठलाही ट्रेनर आण त्याच्या समोर, मी 110% बोलतो की हा माणूस सुपिरियर आहे त्याच्यावर. कारण हा माणूस अगर मला इम्प्रोव्हाइज करू शकतो तुझ्या कुठल्याही क्लायंटला इम्प्रोव्हाइज करू. बरोबर. ते सुपिरियरिटी इनकॉम्प्लेक्स त्या मॅनेजरला पण झाली. ऍग्नेलो नाव आहे त्याचं, तो पण इकडेच नाशिकमध्येच सध्या आहे. ऍगी नाव त्याचं. तर ऍगी मला आला आणि खूप वरडला. म्हणजे बोलला काय तू स्वीपरचं काम करतो. आणि म्हटलं बघ मी त्याला ट्रेन नाही करत, मी फक्त ट्रेन करत होतो. मी तुमच्याकडनं परमिशन घेतली, मी हे काम करेन कारण मला इथं जिम AC जिम मध्ये ट्रेन करायला भेटतं. बोला ठीक आहे, तू ट्रेनर तर नाही मी बनवू शकत तुला, तू स्पॉटर म्हणून काम कर, पगार सेम राहील अजून वरती. हा थोडासा तू स्वीपर सोडून दे, तू स्पॉटर म्हणून काम कर. म्हटलं यार स्पॉटर फक्त डंबल उचलून द्यायचे, डंबल जागेवर ठेवायचे, ते तर मी रात्रीच करतो ना सगळं झाल्यावर. मला आता काय बोललं नाही फ्लोअरवर. मग त्यांनी आमच्या ओनरशी सांगितलं. तर ओनरला तो बोलला की हा पोरामध्ये पोटेन्शियल आहे, ह्याला स्पॉटरचं काम करू. बरोबर. आणि सायमल्टेनियसली मी तेव्हा BFY चा कोर्स कम्प्लीट केला, ऑफिशियली ट्रेनर झालो. आणि ऍज अ ट्रेनर म्हणून फ्लोअर आला. माझं फर्स्ट क्लायंट मला ऍज अ अचीवमेंट म्हणून भेटलं सयाजी शिंदे. हा सयाजी शिंदेना मी भया जिम मध्येच पर्सनल ट्रेनिंग द्यायला स्टार्ट केली होती. तर सयाजी सर हे माझे फर्स्ट मेंबर ऍज अ तेव्हा सेलिब्रिटी असं बोलत नव्हते, पण एक साऊथ इंडियन मूवी होता धूल म्हणून, त्याच्या प्रिपरेशन साठी मी त्यांना वेट लॉस वगैरे हा प्रकार झाला. सेकंड मग मी अंधेरीमध्ये एका जिम मध्ये काम केलं, एक 6 महिनेच केलं. तिथे मला अखिलेंद्र मिश्रा म्हणून एक ऍक्टर आहे जो मिरची सेट म्हणून एक कॅरेक्टर म्हणून खूप फेमस झालेला आहे. तर ह्या अखिलेंद्र मिश्राला मी लेजंड ऑफ भगतसिंग साठी रेडी केलं होतं. खूप चंद्रशेखर आझादचं काम त्यांनी केलं होतं. तर त्यांना एक कॅरेक्टर पाहिजे होतं, 100 किलोचा माणूस कसा असेल तेव्हा, रेसलर कसा दिसेल. तर हा माझा सेकंड प्रोजेक्ट होता, तो कम्प्लीट केला आणि मग मी दुबईला निघून गेलो होतो त्याच्यानंतर.
पण मी दुबईवरनं आल्याच्या नंतर मला एक रिअलाइज झालं की यार पोटेन्शियल ह्या लाईनीमध्ये खूप आहे. बरोबर. तुला मी हायली सांगतो, माझ्या बायकोची फॅमिली ते लोकांनी बोललेलं काय ट्रेनरचं काम करतो, काय ट्रेनर म्हणून काय भेटणार याला, जिम मास्टर नाही आम्हाला. हा लोकांच्या माइंडसेट आहे अरे जिम मास्टर आहे, पण जिम मास्टर खूप काय करू शकतो. आज जेव्हा ते लोक मला बघतात ते लोक गर्व फील करतात, अरे राकेश आहे सेलिब्रिटी ट्रेनर आहे, लोक दुनिया ओळखायला लागले त्याला. पण तेव्हा एक रिॲक्शन घ्यायचं, लोकांचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं होतं की अरे जिम मास्टर काय इम्प्रुव्ह करतात. आज लोक बघा ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्याच्या नंतर ते लोक आज जिम मध्ये ऍज अ करिअर बनवायचा प्रयत्न करतात. आम्ही पण स्वतः जेवढा पुश करू शकतो. मला असं वाटतं जोपर्यंत आपण नॉलेज गॅदर करत गेलो तोपर्यंत सगळं काय. तसं करता करता माझा फर्स्ट आणि सेकंड ब्रेक तो झाला. दुबईवरनं परत आलो, मग इथं मी प्रेप कोचिंग स्टार्ट केली, जी इंडियामध्ये कोण करत नव्हतं. प्रेप कोचिंग बोलतात ना, प्रेपरेशन बॉडी बिल्डिंग तयार. तसं माझा एक मुस्लिम फ्रेंड होता, त्याला मी प्रेप करत होतो आणि तो गोल्ड जिम मध्ये कामाला होता. त्याला प्रेप करता करता त्याचा अजून एक माझा मित्र आहे अँथनी फर्नांडिस, त्याला एक हेल्प केली. त्याला हेल्प करता करता तर गोल्ड जिम मध्ये त्या दोघांना लोक रेकग्नाइज करायला लागले, अरे हा इम्प्रूव्ह झालाय, असं काय करतोय, सगळे आम्ही पण तेच घेतोय जे तू घेतोय. तर माझा मित्र आहे तो करतो हे प्रोटोकॉल डाएट वगैरे सगळं काय. तर ते लोक बघायला लागले आणि तिथे त्याचं नाव शेख म्हणून आहे त्या पोराचं नाव, त्याच्या अंडर अरबाज खान ट्रेन करतो. बर. तर अरबाज सरांनी त्याला बघितलं, बोले तू इम्प्रूव्ह होत चाललाय, मला पण ट्रेन कर. तो बोलला मी नाही करू शकत, हे माझा मित्र आहे राकेश म्हणून, त्यांनी मला तयार केलेलं एक कॉम्पिटिशन साठी, मी पाहिलं तर त्याला इंट्रोड्यूस करून देतो तुम्हाला. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं नाही, बोलत आपल्या एका क्लायंटला भेटायला जायचंय, चल माझ्या बरोबर. तर मी गेलो, असंच मला माहिती नव्हतं कोणाचं घर आहे. तर बघतोय असं खाली उतरतं शिडीवरनं अरबाज खान. मला बोलतो ए चिंटू तू मेरे को ट्रेन कर. एक मस्करीचा हे होता. तर मी असं म्हटलं, म्हणजे अरबाज खान, मी एकदम हे झालं. अरबाज म्हणजे तुम्ही को बोला नाही, बोले हा सर ने बुलाया था घर पे. तर तसं अरबाज खानला मी फर्स्ट माझा एक ब्रेक थ्रू तो अरबाज खान होता. फॅशनच्या टाइमी, फॅशन मूवीच्या टाइमी त्यांचं वेट लॉस करून दिलं. आणि त्याच्यानंतर मग नोल अरबाज खानच्या नंतर दिया मिर्झा, बाकी टेक अ नेम, कुणाल कपूर, पुलकित सम्राट, डेझी शाह, संगीता बिजलानी, सलमान सर, आमिर सर, आयुष्मान खुराना, सोनाक्षी, झहीर रतन सिंह, साऊथ मध्ये रामचरण, वरुण तेज, साई धरम तेज. म्हणजे असं प्रोजेक्ट येतच जातात आणि प्रोजेक्ट थांबले नाही त्याच्यानंतर. हा माझा ब्रेक थ्रू होता. आणि मला एवढं रिअलाइज झालं की एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. फिटनेस फील्ड मध्ये, नॉट इव्हन फिटनेस फील्ड मध्ये, बॉडी बिल्डिंग मध्ये सुद्धा. जेव्हा मी बॉडी बिल्डिंग आपल्या इंडियामध्ये म्हणजे मुंबईमध्ये स्पेशली आणि जेव्हा चालू केलं होतं, माझ्याकडे भरपूर लोक आले, विचारले. पण एक आपल्या इथे ना ते एक काय त्याला वर्ड नाही येत मला, पण लोक आहेत की जेव्हा माणूस वरती जातो ना तर याला कसं खाली आणायचं, पाय खेचणं किंवा त्याला सक्सेसफुल होऊन नाही द्यायचं, हे कॉन्सेप्ट आपल्या इथं खूप घाण आहे. मला त्याच्यामध्ये बिलीव्ह नाही. आज माझे जे स्टुडंट आहेत, जसं मी हमेशा प्राऊडली बोलतो, इक्बाल सय्यद असो किंवा बाकीचे कोणी असो, वाईद बांबूवाला असो, जे इम्प्रुव्हाइज करून गेले. इक्बालला तर मी कॉन्फिडन्सली बोलतो माझा स्टुडंट आहे, कारण तो मला त्याच्या पुस्तकामध्ये पण त्यांनी मला मेन्शन केलं आणि आय एम थँकफुल फॉर दॅट. तो आज प्रो कोच झालेला आहे. भले बाकी तुमचा स्टुडंट कृष्णा असो की बाकीचे लोक, तिघ चौघ जण आहेत, ते लोक माझ्याकडे आलेत. मला असं वाटतं माझ्या इंडस्ट्रीमध्ये मी काहीतरी केलेलं आहे, काय एक नॉलेज म्हणून गायडन्स, आणि अजून पण करतो. तेव्हा खूप कमी लोक होते आणि खूप बॉडी बिल्डर्स ज्यांचे मी नाव नाही घेणार, ज्यांना मी प्रेप केलंय आणि ते लोकांनी सक्सेसफुल केलंय. सक्सेसफुल मधून अगर तुम्ही मला विचारलं माझा सक्सेसफुल मोठा प्रेप कुठला आहे, मला असं वाटतं 2015 आणि 16 प्रशांत साळुंखे जे शाहरुख खानचे ट्रेनर आहेत. नाही सॉरी, मिस्टर इंडिया झाले. तो सुहास 9 वेळा त्यांनी डिक्लेअर केलं होतं.
आणि त्याला असं वाटलं होतं की त्या वर्षी तो सुहास इज व्हेरी क्लोज फ्रेंड, त्याला पण माहिती आहे. पण त्या वर्षी मी खूप मेहनत घेतली होती प्रशांत, आणि प्रशांत खूप डेडिकेशन ट्रेन केलं होतं. प्रशांत साळुंखे यांची बॉडी बघून सलमान सर सुद्धा इम्प्रेस झाले होते की व्हेरी गुड. त्यामुळे त्यांना घरी पण घेऊन गेलो होतो दाखवायला की त्या पोराला मी तयार करतोय. आणि प्रशांत एवढा डाऊन टू अर्थ आहे, आज पण तो माझ्या भावासारखाच आहे, भेटतो, खुश आहे. आज बॉडी बिल्डिंग नाही करत, पण तो त्याच्या फील्ड मध्ये, तो कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये ही इज डुईंग रिअली गुड. सी, बॉडी बिल्डिंग एक शॉक आहे, गेम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे जनरेट करू शकता का? येस, खूप हद्दीपर्यंत नॉलेज, सप्लिमेंटेशन, आता अॅनाबॉलिक्स पण इन्व्हॉल्व झालेत त्याच्यामध्ये, लोक त्याच्यामध्ये पण कमवतात. पण ऑथेंटिसिटी राहिली नाही ना. खरी गोष्ट आहे. जो खरा प्रकार पाहिजे बॉडीला तो भेटतच नाही. मिक्सचर आहेत, मिलावट आहे, डुप्लिकेसी आहे, खूप काय. आणि खूप कमी लोक तुम्हाला भेटणार जे प्रोटोकॉल्स बनवतात, जे लिहितात आणि मग पाठवतात. बरोबर. आणि मग असं होतं, मी माझ्या टायमी बघितलं ना 2014, 15, 16, 17च्या टायमी, की मी जो डाएट तुला दिलेला आहे त्या डाएट मी उचलून त्याला दिलाय, तो डाएट त्याला आलाय, तो परत फिरून माझ्याकडे आला. मी मला तुझं कसं काय होऊ शकतं? म्हणजे माझ्या कोचनी दिला. म्हटलं तुझा कोच कोण आहे? तो. त्यांना विचारलं, हा तुम्ही? तो माझा कोच. तो म्हणला अच्छा, ह्याच्याकडे नाही गेलं. हे प्रकार आहेत. जेव्हा मी डेनिस जेम्स कडे किंवा किंग कमालीकडे किंवा चार्ल्स पॉल्युकेन असो, मिलोस साचेव असो, फार मोठे लोक, हे लोक मोठमोठे प्रेप कोचेस आहेत आणि त्यांच्या अंडर मी ट्रेन केलेलं आहे. असं नाही, तुम्ही मला बोला, व्हिडिओ दाखवा, प्रूव्ह करायला मी व्हिडिओ दाखवू शकतो. त्यांना फोन लगेच फोनवर बोलू शकतो. बिन पाकुल्स्कीसाठी तर मी 2दा-3दा कॅनडाला ट्रॅव्हल केलंय, दुबईला ट्रॅव्हल केलंय, मिलोस दुबईला आले तर दुबईला ट्रॅव्हल केलंय. मला आय डोंट नो किती लोक ऑलिम्पिया स्वतः जाऊन बघतात. बरोबर. हे माझा शौक होतं लहानपणी की मला ऑलिम्पिया जाऊन बघायचंय. बोलतात ना एक मॅनिफेस्टेशन, तो माझं मी कम्प्लीट केलेलं. बरोबर. मी स्वतःला बोलू शकतो त्या टाइमी खूप कमी लोक जायचे, आय डोंट नो किती लोक जायचे, पण मी स्वतः जाऊन ऑलिम्पिया बघायचो. अरे वा. आता लॉकडाऊनच्या आधीपर्यंत मी बघत होतो, लॉकडाऊनच्या नंतर मी नाही गेलोय 3 वर्ष. बट आता ओव्हरऑल सगळीकडे शो वाढलेत तर आपल्याला जायची गरज नाही. पण मला असं वाटत होतं मी आमची अकॅडमी बनवायचं रिझनच आहे की लोकांना एज्युकेट करू शकतो. बाकीच्या अकॅडमी आहेत. अकॅडमी कधीपासून स्टार्ट झाली? 2018. मला असं मनात का आलं की आपण अकॅडमी चालू करू आपली स्वतःची? कारण मी बघत होतो ना बॉडी बिल्डिंग मध्ये लॅक ऑफ एज्युकेशन होतं. सीपीटी लोक सर्टिफाईड पर्सनल ट्रेनिंगचे जे कोर्सेस करतात, काही अकॅडमीने खूप गोष्टीवर रिस्ट्रिक्शन आणले की हे नाही, हेच आमचंच खरं. बेसिकली तुम्ही पॉवर लिफ्टिंग इंट्रोड्यूस करताय सीपीटी मध्ये आणि त्याला बोलताय की हेच ब्लू लाईन आहे. इट्स नॉट पॉसिबल. सगळेजण सेम नाही आहेत. तर एज्युकेशन हॅज टू बी मॉडिफाईड. बरोबर. की तुम्ही जेव्हा शिकवतात काही ब्लू लाईन तुम्ही घेऊन चालू शकता की हे आहे, ही बेस लाईन आहे, पण हे ऍक्टिव्हली वर्क करेल का? नाही. इट डिपेंड पर्सन टू पर्सन. तर मला असं वाटलं ह्या काही अकॅडमी काय बोलतात मॅनिप्युलेशन बरोबर नाही करत आहे किंवा नॉलेज देतात पण ते ऍक्युरेट नॉलेज नाही देत आहे. ते डॉमिनेटिंग नेचरवर जातात की हेच खरं, मी बोललेलं तेच खरं, ह्याच्या पुढेच नाही. असं नाही होऊ शकत. सायन्स तेवढं तुम्हाला हे देत नाही. आणि तुम्ही तेव्हा इंटरनॅशनली रेकमेंडेड नव्हतं, तर माझ्यासाठी तर नोच होतं. तुम्ही जेव्हा स्वतःची अकॅडमी सुरू केली, त्या अकॅडमी सुरू करण्यापूर्वी असं अदर्स अकॅडमीने तुम्हाला कधी जॉबसाठी ऑफर केले होते? भरपूर आले होते. पण मी तेच ना, मी जेव्हा दुबईवरनं परत आलो माझं माइंडसेट खूप क्लिअर होतं, मी कोणाच्या अंडर काम नाही करणार. आपलं स्वतःचं काहीतरी जे करेल स्वतःचं अस्तित्व बिल्ड करून आणेन. आणि त्याच्यासाठी केवढी मेहनत लागली तरी चालेल. आज पण मी काम करतो. लोक बोलतात सेलिब्रिटी ट्रेनर, सेलिब्रिटी ट्रेनर असंच नाही झालं बाबा. मला सुट्टी म्हणजे माहिती नाही. आज संडे इथे येऊन मी एटीटीचा कोर्स कम्प्लीट केला. गेल्या संडेला मी हैदराबादला होतो, त्याच्या आधीच्या संडेला मी नाशिकच्या पुढे नागपूरला, औरंगाबादला होतो, त्याच्या आधी पण मी दिल्लीला होतो. तर माझं ट्रॅव्हलिंग चालूच आहे. भले इथे नसेल तर मग कुठल्या ना कुठल्या सेलिब्रिटी बरोबर मी ट्रॅव्हल करतो. तर माझ्यासाठी एज्युकेशन खूप, आणि आज पण मी माझं एज्युकेशन फॅक्टर वाढवायसाठी मी स्वतः ट्रॅव्हल करतो. बरोबर. अपडेट राहतो.
कारण मला असं सगळ्या ट्रेनरला बोलायचं तुझ्या माध्यमाने, तुझ्या टेलिकॉमच्या माध्यमाने, की भाई तुम्ही जेवढं अपडेट राहाल तेवढं बेटर आहे. नॉलेज इज पॉवर अँड इफ यू हॅव नॉलेज यू कॅन रूल द वर्ल्ड. असंच स्लोली करता ईश्वर मी इथपर्यंत आज आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की ट्रेनर हा आजच्या तारखेमध्ये एक नॉर्मल डॉक्टरच्या लेवलला एज्युकेटेड आहे. जेवढं डॉक्टरला माहिती आहे तेवढं एका ट्रेनरला सुद्धा माहिती आहे. आयदर रिहॅब असो, प्रीहॅब असो, इंटरनल डॅमेज असो. असं नाही की आजचे ट्रेनर वाचत नाही की लिहित नाही, खूप वाचतात. पण गिमिक नका करू. काही सॉरी एक वर्ड युज करा, चुतिये लोक आहेत जे इंस्टाग्रामवर बसलेले आहेत आणि ते खूप स्वतःला मोठे गुरु मानतात. त्यांना असं वाटतं की ते बोलतील की जे आपण बघतो ऍक्च्युअली ते नाहीये. रियालिटी वेगळी आहे. प्लीज रियालिटी चेक करा. हे लोक तुम्हाला बोलतील दारू पिऊन प्रोटीन मध्ये करा किंवा मी स्टेरॉइड घेतल्याच्या नंतर असं झालं. अरे भोसडीचं ते तुझं डिसिजन होतं म्हणून तू तसं झालास. तू लोकांना चुतिया बनवतोस. आम्ही चुतिया नाही बनवत. आम्ही नॉलेज वाटतोय आणि एज्युकेट करायचा प्रयत्न करतोय. आणि हे जे मी जे वर्ड युज केलं ना, सॉरी एडिट करू नका. मी पर्सनल लेवलवर मी बोलतोय. बरोबर. कारण ह्यांना काय काहीच माहिती नाही, फाटा माहिती नाही. मी घाणेरडा वर्ड युज नाही, पण त्यांना खरंच काही नॉलेज नाही. पण हे लोक कीबोर्ड कमांडो यांना मी बोलतो. कीबोर्ड कमांडो ओपन करतात, टक 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 कोणाच्या याच्यावर कमेंट करून टाकलं, कोणाला काही गलिच्छ बोलून टाकलं, कोणाला ऍड करतील त्यांच्या टॅग मध्ये की बाबा तुम्ही हे रॉंग केलं. तुझं नॉलेज कुठून आलं ते सांग पहिले. मला हे विचारायचं तुझे ऑथेंटिक. आज मला कोण मला विचारतं तुमचं नॉलेज कुठे, एवढ्या कोच लोकांबरोबर ट्रेन केलाय, 30 वर्षाचा आज एक्सपिरियन्स आहे म्हणून बोलतोय. गुगल जरी सर्च केलं तुमचं नाव तरीच कळतंय. नाही गुगल ते नंतर आलंय. गुगल नंतर आलंय. गुगल जे काम करतं ते कसं बायोमेट्रिक्स वर कोण किती कोणाला गुगल करतं त्याच्यावर. अशा लोकांना बरेच आजची तरुण मंडळी कॉपी करतात. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? खूप सांगतो तसं मुलं पण करायला बघतात. कारण त्यांना प्रश्न विचारता येत नाही ना. जा आणि त्या माणसाला विचारा ना, प्रश्न विचारा त्या माणसाला. असं का क्वेश्चन कीजिए. अगर आप मेरे को कल क्वेश्चन करते हैं कि सर बॉडी बिल्डिंग हाइपोट्रॉफी में क्यों क्या इन्वॉल्व होना चाहिए, आई विल आंसर देम. If somebody is telling you do what I did, ask him why. He has to be answerable. अगर तो आन्सर करतो त्या गोष्टीचं सायंटिफिक रिझन देतोय बिहाइंड त्याच्या, देन इट्स फाईन. नाही तर ब्रो नॉलेज घेऊ नका मित्रांनो. ब्रो नॉलेज इज व्हेरी बॅड. तुम्ही काही जे सबस्टन्स घेत असाल ऍटलिस्ट ते चेक करा ते ओरिजिनल आहे की नाही. मला किती जण सांगा, तुम्ही आज तुझ्या माध्यमाने सांगतो लोक स्टेरॉइडची सायकल घेतात. तुमच्याकडे प्रोडक्ट जो अवेलेबल आहे त्याची बायो अवेलेबिलिटी किती % आहे तुम्हाला माहिती आहे का? खरी गोष्ट आहे. सिंपल एक नॉर्मल तुम्ही अल्फाचा डॅकाड्युरा बोलून घेता, त्याच्यामध्ये डॅकाड्युरा बोलून ऍसिड किती आहे, कुठलं ऑइल युज केलंय, ए क्वालिटीचं ऑइल आहे का, ग्रेप्स ऑइल आहे का, कुठलं ऑइल आहे. इफ दॅट ऑइल गोज टू यू, काय माहित तुम्हाला खोबरेल तेल टाकून दिलंय त्याला आणि तुम्ही इंजेक्ट करताय स्वतःला, बोलताय डॅकाड्युरा बोलून. यू नेव्हर नो. आज तुम्हाला मी एका वाईल मध्ये खोबरेल तेल टाकून दिलं किंवा ऑलिव्ह ऑइल टाकून दिलं आणि बोललाय हे ट्रेन ऍसिटेट आहे, काय कराल? टाकून घ्यायचं. तुम्ही तर टाकणार, कारण मी बोललोय ना. माझ्या बोलण्यावर जाताय तुम्ही. हे नका करू. बरोबर. कितीही मोठा युट्यूबर आला, कितीही मोठा ट्रेनर आला, त्याचं बॅकग्राऊंड चेक करा आधी. खरी गोष्ट. तो सर्टिफाईड आहे का, तो क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे का, त्याचा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ऍटलिस्ट तो स्टेजवर उभा राहिलाय का. काही लोक स्टेजवर उभा राहून पण गिमिक तयार करतात, जसं एक युट्यूबर सध्या करतोय. त्याला प्रमोट नाही करत आहे, पण तो शाण आहे, मूर्ख नाही बोलू शकत. त्याला शाण आहे, त्याला माहिती आहे लोक फॉलो करतात त्याला. मिलियन्स फॉलोवर आहेत आणि त्याला माहिती आहे मी काही बोललं तर लोक घेतील लगेच. आणि काही असे अजून एक युट्यूबर आहे जो बिग बॉस मध्ये जाऊन बसलाय, तो पण स्वतःला त्यांनी पण मध्ये शहाणपणा केला होता, ह्याला मार त्याला मार, ह्याला आण त्याला आण. तुम्ही फिटनेस इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करता, काय काय दाखवताय तुम्ही? तुम्ही मूर्खपणा दाखवता, बाकी काय नाही. आणि लोकांना मूर्खपणा बघायचा खूप शौक आहे. आज लोक 10 स्क्रोल करतात, एज्युकेशन साईडला राहिला. लोक स्क्रोल करून काय बघतात, बस समजून घ्या. येस येस येस, हेच बघतात. बरोबर आहे की नाही? की कोण किती स्क्वॉट मारताय, कोण किती डेडलिफ्ट मारल्याच्या नंतर काय, बस तेवढं.
अरे तुम्ही जिम मध्ये येताय, जिम करा, जा ना घरी. अंग प्रदर्शन राईट. तेच एखादा बॉडी बिल्डर असं करल, त्याला साला 4 लाईक पण नसेल, बिचारायला आणि हेच रोल करते. दुसरं कोणी केलं तर त्याला मिलियन मध्ये follower फॉलोअर आहेत. हो बरोबर, खरी गोष्ट आहे. तुम्ही बघताय ना, हो. बिग बॉस मध्ये पण बघताय, हो बाकीचे लोक पण कंटेंटर आहेत. 3 जणी आल्या तर एकदम बिग बॉसच चेंज झाला ना. हा, बरोबर. मेक सेन्स. हा, तर मग ते फिटनेस इंडस्ट्री मध्ये पण आहे. हा. मी कोणाच्या अगेन्स्ट नाही, नाही, बरोबर. पण तुम्ही ऍज अ एज्युकेटर आहात हो, तर एज्युकेशन कम्प्लीट करा, एज्युकेशन तुम्ही द्या ना. बरोबर. तुम्ही फालतू गोष्टीच्या प्रदर्शन करून विकू नका राईट, की मी असं केलं म्हणून माझी बॉडी अशी. खरी गोष्ट आहे. दिस इज रॉंग. एज्युकेट देम, आणि Yes. नॉलेज जेवढं तुम्ही देऊ शकाल तेवढं नॉलेज द्यायचा प्रयत्न करा. दिस इज व्हॉट आय बिलीव्ह. सर, एक शेवटचा प्रश्न, तुमच्या सक्सेसचा मंत्र काय? तुम्ही आज या लेवल पर्यंत येऊन पोहोचले. सक्सेस खूप इझिली अवेलेबल नाही आहे. बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला खूप काही हा, बलिदान नाही बोलणार मी, हा, मोठं बलिदान नाही. हा. मी आज पण काम करतोय, हो. पण मी एक गोष्ट ठेवलंय, हम्म, थॉट्स बिकम थिंग्स. एक माझा हम्म. पहिलेपासून, आणि एक भीती असली पाहिजे माणसाला. हो, हो. बोलतात ना, एक हा. फिअर असला हो, पाहिजे. हो, हो. तो फिअर ज्या दिवशी हम्म. माणसामधून निघून गेला ना, हम्म, त्या दिवशी माणूस लेझी होऊन जाईल. Right. मला आज पण फिअर आहे, हो. मला कोण टेक ओव्हर करेल. हम्म. हो, बरोबर. मेक सेन्स. हा, अगर मला माझ्या गोष्टी, माझ्या पॉइंटवर स्ट्रॉंग राहायचं, मला एज्युकेटेड करत राहावं लागेल, बरोबर. अपडेट करत राहावं लागेल. आज उद्या मला, मी एवढ्या लोकांबरोबर फिरतो, बसतो, 10 लोक 10 प्रश्न विचारतात, मला आय हॅव टू बी आन्सरेबल. हम्म, आणि माझं अगर ज्या दिवशी त्याच्याकडे आन्सर नसेल, देन हा, आय एम नॉट एज्युकेटेड. बरोबर. माझं सक्सेसचा मंत्र आहे, युअर थॉट्स बिकम थिंग्स, हा, अँड देर शुड बी अ फिअर हा. बिहाइंड युअर लुझिंग थिंग्स. हा, हा. सो हा माझा हम्म, फिटनेस मंत्र ऑलवेज राहिलेला आहे. थॉट्स बिकम थिंग्स इज हाऊ यू थिंक. मॅनिफेस्टेशन Yes. बेसिकली हा. तुम्ही कसं मॅनिफेस्ट करू हा. शकता. मी मॅनिफेस्टेशनला आजपासून फॉलो नाही करत आहे. हा. मला असं वाटतं, मी हम्म. जेव्हा फर्स्ट टाइम ऍज अ फिटनेस ट्रेनर झालो, मी माझ्या मित्राला एकदा असं सहज बोललो होतो, हा, एक दिवस हा. येईल, मी पेपरमध्ये नाही, सगळेजण बघतील मी ऍज अ ट्रेनर. हा, तो माझं मॅनिफेस्टेशन मनापासून होतं. हा, हा. माझं नेक्स्ट मॅनिफेस्टेशन मी जेव्हा केलं होतं, हा. मी बोललो होतो, मी सेलिब्रिटी ट्रेनर असंच नाही होणार. हा. मी सेलिब्रिटी ट्रेनर तो होईल की मी प्रायव्हेट जेटनी ट्रॅव्हल करेन. अरे वा. आणि ते पण झालं, हा, पण स्वतःचे. हा, आता माझं मॅनिफेस्टेशन आहे, माझी स्वतःची हा. फ्लाईट पाहिजे, जिथं मी स्वतःहून ट्रॅव्हल करेन. क्या बात आहे. दॅट इज माय मेन फोकस. हा, सो युअर थॉट्स बिकम थिंग्स, बोलतात ना, बाय नेचर यू हॅव टू हा, हा. गो थ्रू. आणि असं नाही, लांब नाही की डायरेक्ट मी हा, हा. ऍट अ टाइम बरोबर. ह्या वीक मध्ये काय केलं, या वर्षामध्ये काय केलं, हा. तसे मला. आणि जेव्हा तुम्ही मॅनिफेस्ट करता, तुमच्या लाईफ मध्ये भरपूर काही चेंजेस येतात. Right, right. दोस्त निघून जातात, हा, फ्रेंड्स निघून जातात, हा. अँड इट्स गुड. हा, इट्स रिअली गुड. का? कारण जे नेगेटिव्ह लोक असतात ते तुमच्या लाईफ मधून निघून जातात. त्यांनी तुम्ही उत्साहित होतात, काम करतात. युनिव्हर्स पण बघतो हो, हो. की बाबा, मी या माणसाला एक गोष्ट देतोय, याची अवकात आहे का हँडल हम्म. करायची. बरोबर. विचार करा ना, हा. करोड रुपये तुमच्या हातात आले, तुम्ही हा. काय कराल? बरोबर. यू विल बी शॉक. हा. ऍश करू, मजा करू, हे करू. आणि हाच माणूस जो प्रोसेस करून आला, हम्म. त्याला आलं, तो बोलेल ठीक आहे ना, एवढी इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये, हो, हो. एवढी इन्व्हेस्टमेंट जिम मध्ये, एवढी इन्व्हेस्टमेंट रोलिंग. बॉस, यू हॅव टू बी रोल. हम्म. लॉकडाऊन मध्ये खरं सांगू, हा. लोकांनी त्याच्या आधी, मी तुम्हाला एक सिम्पल लॉजिक हा. सांगतो, लोकांनी गाड्या घेतल्या, हो. जिम टाकले, भाड्यावर जे काय केलं, हा. लॉकडाऊन मध्ये काय झालं? कॉन. खाली आलं. अगर मी स्मार्ट नाही बोलत, हो, हो, हो. मी हा. कधी पण आहे ना FD मध्ये पैसे लावत होतो हा, स्टार्टिंग पासून. हा, हा. स्मॉल इन्व्हेस्टमेंट, हा, प्रॉपर्टी, हा, अशा गोष्टी करत गेलो. हा. खरं सांगू, माझी पूर्ण अकॅडमी पण पूर्ण मी रन केली हा. लॉकडाऊन मध्ये सक्सेसफुली हा. ऑनलाईन. हा. हा. आणि त्याच माध्यमाने आम्ही आता इथे पण अकॅडमी चालू क्या करतो. बात. सो आपल्याकडे आहे हैदराबाद, हम्म. पुणा, हा. नाशिक हा. आणि संभाजीनगर, संभाजीनगर. हा. तिकडे 4. हा. आणि येत्या काही वर्षामध्ये मी नेपाळला चाललोय, क्या बात. दिल्लीला चाललोय, अरे वा. दुबईला सुद्धा चाललोय. अरे वा. येस, तर टीम वर्क Teamwork. डेफिनेटली. इट इज टीम वर्क. मी एकटा नाही आहे, माझी टीम आहे माझ्या मागे. हो, हो. डॉक्टर राहुल बडे सर माझे हो. पार्टनर्स हो, आहेत, हो, हो. आमचे इन्व्हेस्टर आहेत. Investor. हो. दोघं इन्व्हेस्टर आहेत, त्यांचं नाव नाही घेत आहे, हम्म. ते आमचे इन्व्हेस्टर आहेत. हा.
ते लोकांना आम्हाला विचारावं लागतं. मी एज्युकेटेड आहे, कौशल म्हणून आहे. आमची 12 लोकांची टीम आहे. हैदराबाद मध्ये आमच्या 8 लोकांची टीम आहे. तर असं करून डेव्हलप करत राहिलोय. माझं मूळ मंत्र एवढंच आहे, गिव्हअप नका करू, ट्रेन हार्ड करा, कोणाशी स्वतःला कम्पेअर करू नका, स्वतःला किती इम्प्रोव्हाइज करू शकतात तेवढं करायचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच सर. वेलकम. वेळ काढून थँक्यू सो मच. व्यस्त जीवनशैलीतून आज तुम्ही आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप सारी छान माहिती अशी तुम्ही प्रोव्हाइड केली आहे. एज्युकेटेड व्हा बस. फिटनेस इंडस्ट्री मधलं एक फार मोठा तज्ञ आहे, म्हणजे त्यांची मुलाखत घेणं हेच माझं मोठं भाग्य आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि ही इंटरव्ह्यू आज नव्हती, 3 वर्षापासून चालू होते. यापूर्वी सुद्धा मी बरेच ट्रेनर्स लोकांना भेटलेले आहे, पण हा व्यक्ती थोडासा मला फार वेगळा वाटला, कारण एक पूर्ण खजिना म्हणजे सायन्स आपण ज्याला म्हणतो, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये सायन्स हे फार महत्वाचं आहे, तर त्याचा संपूर्ण खजिना हा माझ्यासमोर बसलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली राकेश सरांची कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करून पाठवा आणि राकेश सरांना इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट. थँक्यू सो मच.